अधिकारी कर्मचारी एकजुटीचा वापरू नका। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी अधिकारी एकजुटीचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांचे शासनात समावेशन 1/1/16 पासून 7वा वेतन आयोग लागू दुसरी कालबद्ध पदोन्नती 24 वर्ष लागू 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वाहतूक भत्ता घरभाडे भत्ता लागू अर्जित रजेचा फरक 7व्या वेतन आयोगाचे थकबाकीचे हप्ते वर्ष वय झालेल्या सेवानिवृत्त बांधवांना मूळ वेतनात 20-40% वाढ रेखाचित्र शाखा व भांडे शाखेतील कर्मचाऱ्यांना 2006 ते 2011 मधील थकबाकी मजीबराव सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस गेल्या 7 वर्षापासून आम्ही पाणीपुरवठा मंत्र्याकडे याचा पाठपुरावा करत आहोत, पण 5 वर्षात कुठल्याही प्रकारचं त्यांनी आम्हाला ह्या मागण्याबद्दल विचार केलेला नाही। म्हणून सर्व सभासदांना आम्ही विनंती केली, या जळगावला पूर्ण सभासद आज इथे या ठिकाणी प्रत्येक जिल्हावाईज उपोषण करत आहे। आमच्या रास्त मागण्या एकच आहे का जे तुम्ही शासकीय कर्मचाऱ्यांना देता तेच आम्हाला द्या। आमची कुठलीही अशी गैरवादी मागणी नाही, पण 7 वर्षापासून काही हाताशी न मिळाल्यामुळे शेवटी उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला। एक खोडाचा विषय आहे, दुसरी कालबद्ध पदोन्नती आहे। हे 80 वर्षाचे लोक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे, त्यांना 10%, 20%, 30% वाढ सुद्धा गव्हर्नमेंट देऊ शकत नाही। फक्त फाईल घालण्याचा कार्यक्रम चालू आहे, फक्त एकमेकावर ढकलण्याचा कार्यक्रम चालू आहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, म्हणून शेवटी आम्हाला इथं उपोषणाचा हत्यार उपसावं लागलं। तेवढी जर मागणी मंजूर झाली किती म्हणजे बेमुदत उपोषण आहे का आपलं? उपोषण याच्यासाठी करण्यात आलेलं आहे की 2017 रोजी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि त्यावेळची झालेली कॅबिनेट, त्या कॅबिनेटमध्ये यापूर्वी जे 2017ला आम्ही आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनाच्या अनुषंगाने कॅबिनेटमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याला महाराष्ट्र शासनामध्ये विलिनीकरण करण्यात आलेलं होतं। त्याचं बिल सुद्धा कॅबिनेट बिल पास झालेलं आहे। ते झाल्यानंतर 2017 ते आज तागायत काही प्रशासनातल्या लोकांनी त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सेवा शर्ती या बाबतीत चर्चा केली असताना आम्हाला सरळ 2017च्या झालेल्या कॅबिनेटमध्ये शासनात विलिनीकरण केलं आहे। आमची मागणी आहे, जे शासनाचे जेवढे महाराष्ट्र शासनाचे डिपार्टमेंट्स आहेत त्याप्रमाणे आम्हाला आमचे देय हक्काच्या ज्या मिळत असतात त्या आम्हाला नियमित मिळाल्या पाहिजे। ते गेल्या 7 वर्षापासून झालं नाही। गेल्या वर्षभरापासून यापूर्वी आमची माननीय नामदार गुलाबरावजी पाटील पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री यांच्यासोबत सुद्धा बैठक झाली। त्या बैठकीमध्ये आमच्या कोर कमिटीमध्ये म्हणजे ही बैठक माननीय नामदार एकनाथजी शिंदे राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्यांचं प्रतिनिधित्व शंभूराजे देसाई, माननीय आमदार शंभूराजे देसाई यांना पाचारण करून गुलाबराव पाटलांसोबत आमची संयुक्तिक बैठक झाली। बैठकमध्ये आमच्या ह्या जेवढ्या मागण्या आम्ही आता जे तुम्हाला विस्तृतपणे सांगितल्या त्या बाबतीत तुमच्या सगळ्या मागण्या ह्या प्राधिकरणाची ज्या फाईल्स आहे त्या आम्ही वित्त विभागाकडे दिलेल्या आहेत। वित्त विभागाकडून मंजुरी आल्यानंतर तुमच्या सगळ्या मागण्या शासनाप्रमाणे तुम्हाला देण्यात येतील। असं झाल्यानंतर वित्त विभागाकडे अजूनपर्यंत काही निर्णय झाला नाही। काल याच पेंडॉलमध्ये विविध पक्षांचे पदाधिकारी येऊन गेले। त्यात आपल्या जिल्ह्याचे माननीय नामदार गिरीश महाजन मंत्री महोदय यांनी ह्या पेंडॉलला 20-25 मिनिटं भेट दिली। भेट दिल्यानंतर आमच्या सगळ्या गोष्टी त्यांना सुद्धा माहिती होत्या की 2017 मध्ये एक कॅबिनेट बिल पास झालेलं आहे। तर यांनी आंदोलन काय आश्वासन दिलं मंत्री महोदयांनी तातडीने इथून पाणीपुरवठा स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांना संपूर्ण माहिती घेतली आणि त्यांना सांगितलं की वित्त विभागाचे प्रधान सचिव
विधी आणि न्यायाचे प्रधान सचिव, सामान्य प्रशासनाचे प्रधान सचिव आणि पाणी पुरवठा स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव यांची मी बैठक घेतो. त्यांच्याकडनं सगळं निष्कर्ष काढून मी माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासमोर बैठक लावतो आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, एकदा घोषणा करा.